ज्यावेळेस तुम्ही थायरॉइडची मेडिसिन घेता त्याच्या 3-4 तासानंतरच, पूर्वी आपल्या इंडियन पॉप्युलेशन मध्ये आयोडीनची बरीच कमी होती, डेफिशियन्सी होती, त्यामुळे जे आवडेल ती एक्सरसाइज करा. बट ज्यावेळेस हॉर्मोन इम्बॅलन्सचा प्रश्न आहे, जिचं कारण हे आहे की लहान मुलांमध्ये हायपरथायरॉइड, हायपोथायरॉइड हे शब्द आजकाल किती कॉमन झालेत ना. स्वतःला नसला तरी आपल्या आजूबाजूला कोणाला तरी हा थायरॉइड इम्बॅलन्सचा त्रास असतोच. पण नक्की आहे काय हा थायरॉइड ग्लँड? हायपरथायरॉइड म्हणजे काय, हायपोथायरॉइड म्हणजे काय? आज आपण फोकस करणार आहोत हायपरथायरॉइडिझम वरती. नक्की हायपरथायरॉइडिझम आहे काय, का होतं हायपरथायरॉइडिझम, काय सिम्पटम्स आहेत, लक्षणं काय आहेत हायपरथायरॉइडिझमचे, पुन्हा ट्रीटमेंट तर डॉक्टरची चालूच असते, बट त्यासोबतच डाएटमध्ये काय चेंजेस करायला हवेत जर हायपरथायरॉइडिझम असेल तर, लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस करायला हवेत, याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासोबतच शेवटी मी एक चूक सांगणार आहे तुम्हाला, जी थायरॉइडचे पेशंट्स नेहमी करतात आणि त्यामुळे त्यांचं थायरॉइड इम्बॅलन्स जे आहे ते रिव्हर्स व्हायला अवघड जातं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर थायरॉइड ग्लँड म्हणजेच थायरॉइड ग्रंथी ही आपल्या मानेमध्ये, गळ्यामध्ये असणारी एक ग्रंथी आहे. याचा शेप बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरासारखा असतो. आणि हे जे थायरॉइड ग्लँड आहे ते 3 हॉर्मोन सिक्रीट करतं, म्हणजे स्त्राव करतं त्यांचं, T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. हे तिन्ही हॉर्मोन्स जे आहेत ना ते आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स कंट्रोल करतात. मोस्टली आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, म्हणजे अन्नातून एनर्जी निर्माण करणं, हे या हॉर्मोन्सचं काम आहे. बॉडीचं वेट मॅनेजमेंट करणं किंवा आपल्या बॉडीचं इंटरनल टेम्परेचर जे आहे ते मॅनेज करणं, आपल्या बॉडीमधले असंख्य फंक्शन्स, आपलं स्किन, आपले हेअर, आपले नेल्स, या सगळ्यांची ग्रोथ, या सगळ्यांचं हेल्थ जे आहे ते ह्या थायरॉइडचे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. सो थायरॉइड हा खूप खूप इम्पॉर्टंट ग्लँड आहे ह्युमन बॉडीचा. सो हा जो थायरॉइड ग्लँड किंवा ग्रंथी आहे त्यालाही एक दुसरी ग्रंथी कंट्रोल करत असते. हे थोडंसं टेक्निकल होते बट अगदी शॉर्टमध्ये समजावून सांगते मी. सो ही जी दुसरी ग्रंथी आहे त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. सो हा जो पिट्युटरी ग्लँड आहे तो एक हॉर्मोन रिलीव्ह करतो, त्याचं नाव असतं TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता या हॉर्मोनचं काम काय असतं की जाऊन थायरॉइडला सिग्नल देणं की बाबा रे आता तुला T3, T4, कॅल्सिटोनिन हे हॉर्मोन्स रिलीज करण्याची, सिक्रीट करण्याची वेळ आलेली आहे, तर तू तुझे हॉर्मोन्स जे आहेत ते सिक्रीट कर. सो TSH काय असतो, तो मेसेंजर असतो पिट्युटरी ग्लँड पासून थायरॉइड पर्यंत, आणि तो मेसेज जेव्हा थायरॉइड ग्लँडला मिळतो त्यावेळेस हे हॉर्मोन्स रिलीज करतं. पण कधी कधी होतं काय, हा जो TSH हॉर्मोन आहे त्यांनी येऊन मेसेज देण्याआधीच थायरॉइड ग्लँड जो आहे त्यांनी हॉर्मोन्स सिक्रीट केलेले असतात. त्याआधीच कुठलाही मेसेज येण्याच्या आधी, कुठलाही सिग्नल येण्याच्या आधी T3, T4, कॅल्सिटोनिन हे जे हॉर्मोन्स आहेत ते सिक्रीट केले जातात. म्हणजेच काय, थायरॉइड ग्लँड जो आहे तो स्वतःहूनच हे हॉर्मोन्स जे आहेत ते जास्त सिक्रीट करू लागतो. सो याला म्हणतात हायपरथायरॉइडिझम. ज्या वेळेस थायरॉइडचे हॉर्मोन्स जास्त प्रमाणात सिक्रीट केले जातात, जास्त प्रमाणात स्त्राव होतो या हॉर्मोन्सचा, त्यावेळेस त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतात. हायपर म्हणजे काय, गरजेपेक्षा जास्त. पण कधी कधी TSH हॉर्मोनने येऊन कितीही मेसेजेस दिले, कितीही सिग्नल दिला की थायरॉइडनी आता हॉर्मोन्स रिलीज करायला पाहिजे, सिक्रीट करायला पाहिजे, पण तरीही थायरॉइड ग्लँड जो आहे तो हॉर्मोन सिक्रीट करत नाही, म्हणजेच काय, काम कमी करतो. याला म्हणतात हायपोथायरॉइडिझम. म्हणजेच गरजेपेक्षा कमी ज्यावेळेस काम केलं जातं त्यावेळेस ते हायपोथायरॉइडिझम मध्ये. सो आज आपण फोकस करणार आहोत हायपरथायरॉइडिझम वरती. हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, जे थायरॉइड ग्लँड आहे ते हॉर्मोन्स जास्त प्रमाणामध्ये रिलीज करतं. बरं, हे थायरॉइड ग्लँड असं का बरं करतं, जास्त प्रमाणात हॉर्मोन्स का बरं सिक्रीट करतं, काहीतरी कारण असेल याला. वेल, याला मोस्टली रिझन्स जे आहेत ते ऑटो इम्युन आहेत. आता ऑटो इम्युन किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगते. याच्यामध्ये शरीर जे आहे काही अँटीबॉडीज प्रोड्यूस करतं, आणि हे अँटीबॉडीज कुणाच्या अगेन्स्ट प्रोड्यूस करतो, कुणाच्या विरुद्ध, आपल्याच शरीरातल्या काही सेल्स, काही ग्लँड्स, काही टिश्यूजच्या अगेन्स्ट. म्हणजे आपलं शरीर आपल्याच सेल्सला नष्ट करू इच्छितं. याला म्हणतात ऑटो इम्युन डिसऑर्डर. सो अशाच काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत ज्यामुळे हायपरथायरॉइडिझम होऊ शकतो. त्याच्यातलं पहिलं आहे ग्रेव्स डिझीज. अगदी मी फक्त नावं सांगते, याची जास्त नावं लक्षात नाही ठेवली तरी चालेल. आणि दुसरं आहे टॉक्सिक नॉड्युलर गॉइटर. तिसरं कारण हायपरथायरॉइडिझमचं आहे थायरोडायटिस. आता थायरोडायटिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन असतं. आता इन्फ्लमेशन म्हणजे काय, शरीरामध्ये होणारा दाह.
काही कारणास्तव ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक्सटर्नल किंवा इंटरनल, बाह्य किंवा अंतर स्वरूपामध्ये काही इजा झालेली असते, त्यावेळेस तिथे रिपेअरिंगचं काम होत असतं आणि त्यावेळेस जे क्रिएट होतं त्याला म्हणतात इन्फ्लमेशन, जो दाह क्रिएट होतो. आणि बऱ्याचशा डिसऑर्डर्सचं कारण हे इन्फ्लमेशन असतं. सो या थायरॉइडायटिसमुळे ही आपला जो थायरॉइड जो आहे त्याचं फंक्शन हे जास्त होतं, ओव्हर ऍक्टिव्ह होतो आपला थायरॉइड आणि मग हायपरथायरॉइडिझम होतो. आणखीन एक चौथं रिझन जे आहे, जे खूप सायंटिस्ट ह्याला कनेक्ट करतात थायरॉइडिझमशी, ते आहे स्ट्रेस. येस, कामातून येणारा ताण. या व्यतिरिक्त ही काही कारणं असू शकतात थायरॉइड इम्बॅलन्स होण्याची, जसं काही इन्फेक्शन्स होणं, काही वेगळ्या मेडिकेशन्स वगैरे यूज करणं, त्याच्यामुळे कदाचित हा थायरॉइड इम्बॅलन्स ट्रिगर होऊ शकतो. काही इंडस्ट्रीजमध्ये वगैरे जर कोणी काम करणार असेल, तिथल्या जे रेडिएशन्स आहेत त्याच्यामुळे कदाचित थायरॉइड इम्बॅलन्स होऊ शकतो, बट हे खूप कमी केसेसमध्ये होतं. थायरॉइड इम्बॅलन्स, हायपरथायरॉइड म्हणा किंवा हायपोथायरॉइडिझम म्हणा, हे दोन्ही जेंडर्समध्ये होतं, मेल्स फिमेल्स, स्त्री पुरुषांना दोघांनाही होतं. बट काळजीचं कारण हे आहे की लहान मुलांमध्ये थायरॉइड इम्बॅलन्सचं प्रमाण खूप वाढत आहे, हायपरथायरॉइडिझमचं प्रमाण खूप वाढत आहे. आणि यासाठी जबाबदार मोस्टली एकतर हेरिडिटी असते, म्हणजे जर आई वडिलांपैकी कुणाला असेल थायरॉइड इम्बॅलन्स तर ते मुलांनाही होतं. आणि रॉंग इटिंग हॅबिट्स, जे डाएट वगैरे जे चुकीचं दिलं जातं त्याच्यामुळे इन्फ्लमेशन होतं आणि त्यामुळेही थायरॉइड इम्बॅलन्स होऊ शकतं लहान मुलांमध्ये. ज्या वेळेस ह्या थायरॉइडच्या हॉर्मोन्सचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं, T3 T4चं, तर ऑब्व्हियसली त्याचे काही ना काही सिम्पटम्स असतील, आपल्याला शरीर काही ना काही धोक्याच्या घंटा देतं. येस, बट होतं काय की हायपरथायरॉइडिझमचे जे सिम्पटम्स आहेत ते बरेच असे कॉमन सिम्पटम्स आहेत, म्हणजे बऱ्याचशा व्याधींमध्ये हे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात आणि फारच छोटे मोठे सिम्पटम्स असतात सुरुवातीला. त्यामुळे होतं काय, ही सुरुवातीची जी लक्षणं आहेत ना ती नेहमी दुर्लक्ष केली जातात किंवा अनडायग्नोज्ड राहून जातात, आपण त्यांना इग्नोर करतो. सो हे काय सिम्पटम्स आहेत आपण बघूया. सर्वात आधी ज्यांचा थायरॉइड हा ओव्हर ऍक्टिव्ह आहे, हायपर ऍक्टिव्ह आहे, अशा व्यक्तींचा वेट जे आहे ते खूप कमी होतं, झपाट्याने कमी होतं, अनएक्सप्लेन्ड असतं. वेट नेहमी या व्यक्तींचं कमी कमी होत राहतं. अशा व्यक्तींना भूक खूप लागते, ज्याला आपण इन्क्रीज्ड हंगर म्हणतो. अशा व्यक्ती खूप हायपर ऍक्टिव्ह असतात, म्हणजे खूप ऍक्टिव्ह असतात, चंचल असतात अगदी. हायपरथायरॉइडिझमच्या व्यक्तीला डायरिया होण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणजे सतत वॉशरूमला त्यांना जावं लागतं. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंट्सना हेअर लॉस खूप होतो. हायपरथायरॉइडिझमचे पेशंट खूप हायपर ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे त्यांना झोप लागत नाही. येस, लॅक ऑफ स्लीप. आणखीन एक सिम्पटम हायपरथायरॉइडिझमचा आहे ट्रेम्बलिंग हँड्स, म्हणजे थरथरणारे हात. काही जणांना खूप घाम येतो, पाम्स जे आहेत पिंक होतात, देन त्यांना गरमी सहन होत नाही. फिमेल्स मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी जी आहे ती खूप इरेग्युलर होते. देन इरिटेबिलिटी, म्हणजे सतत हे व्यक्ती चिडचिड करत असतात आणि एन्झायटी असते यांना, सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ते खूप स्ट्रेस घेत असतात. आणि नंतरच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस हायपरथायरॉइडिझम थोडासा ऍडव्हान्स लेवलला जातो, अशा वेळेस विजन म्हणजे दृष्टी जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं कधी कधी ब्लर दिसणं, किंवा काही जणांचे आईज जे आहेत ते बल्ज आउट होतात, म्हणजे हे डोळे जे आहेत ते थोडेसे बाहेर आल्यासारखे वाटतात, मोठे झाल्यासारखे वाटतात. सो हे काही सिम्पटम्स आहेत हायपरथायरॉइडिझमचे. आता हे हायपरथायरॉइडिझम क्युअर करण्यासाठी मेडिसिन तर आहे, पण त्यासोबतच डाएट आणि एक्सरसाइज मध्ये आपण काय फॉलो केलं पाहिजे म्हणजे हायपरथायरॉइडिझम मध्ये आपल्याला हेल्प होईल ते बघूया. हायपरथायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनी एक्सरसाइज कोणती करावी? वेल, मी जनरली म्हणत असते की तुम्ही जे आवडेल ती एक्सरसाइज करा, बट ज्यावेळेस हॉर्मोन इम्बॅलन्सचा प्रश्न येतो, म्हणजे ज्यावेळेस आपल्या हॉर्मोनची पातळी जी आहे ती बिघडलेली असते, त्यावेळेस शक्यतो योगाला प्राधान्य द्यावं. येस, योगामध्ये असणारी वेगवेगळी आसनं, वेगवेगळे प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, याच्यामुळे काय होतं, जे हॉर्मोन्स आहे ते बॅलन्स व्हायला हेल्प होते आणि योगामध्ये जो मेंटल स्ट्रेस आहे तोही मॅनेज होतो, तोही कमी होतो. त्यामुळे मी तर माझ्या हायपरथायरॉइडच्या पेशंट्स नेहमी सांगते की तुम्ही योगा करा. तुम्हाला इतर कुठली एक्सरसाइज करायची असेल, त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस तुमचा रिलीज होत असेल, तुम्हाला वाटत असेल की मला हे केल्याने बरं वाटतं, तर तुम्ही ते करू शकता. येऊयात डाएटकडे. हायपरथायरॉइडिझम असणाऱ्या व्यक्तींनी काय खाऊ नये ते आपण आधी बघूया.
फर्स्ट आहे एक्सेसिव्ह आयोडीन. आपल्याकडे जे मीठ येतं ते सर्वच मीठ जे आहे ते आयोडाइज्ड असतं. इट इज गुड. पूर्वी आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये आयोडीनची बरीच कमी होती, डेफिशियन्सी होती, त्यामुळे गव्हर्नमेंटने हा रूल काढला होता की आयोडाइज्ड असलं पाहिजे सॉल्ट. इट इज अ व्हेरी गुड रूल. बट हायपरथायरॉइडच्या पेशंट्सनी आयोडीनचं कन्झम्पशन जे आहे ना थोडंसं कमी करायला हवं किंवा प्रमाणात घ्यायला हवं. खूप जास्त कन्झम्पशन करायला नको. आणि आयोडीन आपल्याला कशातून मिळतं? मोस्टली ते सॉल्टमधून, मिठामधून. सो ओव्हरऑल सॉल्टचं कन्झम्पशन जे आहे ते थोडंसं कमी करावं किंवा खूप प्रमाणामध्ये सॉल्ट खा. जास्त प्रमाणात सॉल्ट किंवा सॉल्टी प्रोडक्ट्स खाऊ नये. आता सॉल्ट आयोडीन खाऊ नका म्हटलं की लोकांना वाटतं की मीठच बंद करावं. वेल असं नाहीये. सॉल्ट इतरही गोष्टींमध्ये खूप जास्त असतं, स्पेशली फास्ट फूडमध्ये जे आपले पिझ्झाज किंवा मेयोनीज, चीज, देन पास्टाज ज्याच्यामध्ये भरभरून चीज टाकलेलं असतं, भरभरून सॉसेस, केचप्स. तुम्हाला माहिती आहे सॉसेस, केचप्स मध्ये भरपूर सॉल्ट असतं. सो हे जे एक्स्ट्राचं सॉल्ट आहे, एक्स्ट्रा मीठ जे आहे ते आपल्याला अवॉइड करायचं. सो फास्ट फूड अवॉइड करायचे, बेकरी आयटम्स आपल्याला अवॉइड करायचे. देन असे फूड प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, जसं मी आधी म्हटलं केचप, सॉसेस, हे घ्यायचं नाहीये. प्रिझर्व केलेली कुठलीच गोष्ट जी आहे, फूड प्रोडक्ट, काही रेडी टू ईट फूड पण येतं आपल्याला. करी, आजकाल पनीर टिक्का मसाला वगैरे ह्या सगळ्या करीज आपल्याला रेडी मिळतात, रेडी टू ईट, फक्त गरम करायचं आणि खायचं. सो असे कुठलेही गोष्टी ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत, ज्या प्रिझर्व केलेल्या आहेत, त्या खायच्या नाहीये. फूड हाय इन शुगर म्हणजे जसं व्हाईट शुगर किंवा कोल्ड ड्रिंक्स ज्याच्यामध्ये साखर खूप जास्त आहे, अशा गोष्टी घ्यायच्या नाहीत. ह्याच्याने इन्फ्लमेशन वाढतं. अल्कोहोल, तुम्ही जर मद्यपान करत असाल तर नक्कीच हे तुम्हाला लिमिट करावं लागणार आहे. काही फूड आयटम्स हे कॉन्ट्रोवर्शियल आहेत हायपरथायरॉइडिझमसाठी. सुरुवातीला बोलूया डेअरी प्रोडक्ट्स बद्दल. वेल, डेअरी प्रोडक्ट्स हे थायरॉइडच्या पेशंट्सनी किंवा हायपरथायरॉइडच्या पेशंट्सनी अवॉइड करावंच असे कुठेही मेडिकल स्टडीज अवेलेबल नाहीये. कुठल्या स्टडीमध्ये किंवा रिसर्चमध्ये असं दिसलं नाही की दूध बंद केल्यामुळे थायरॉइडचं जी कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह झाली आहे. बट झालंय काय की आपल्याकडे दूध जे आहे ते सध्या खूप अडल्ट्रेटेड मिळत आहे, भेसळयुक्त मिळत आहे. त्यामुळे दूध कन्झ्युम केल्यानंतर खूप जणांना हॉर्मोन्सचे इश्यूज होतात, डायजेशनचे इश्यूज होतात. मी सजेस्ट करेन, तुम्ही जर तुमचं दुधाबद्दल शुअर असाल तर तुम्ही नक्की तुमचे मिल्क प्रोडक्ट्स जे आहेत, दूध, दही, पनीर, हे प्रोडक्ट्स जे आहेत ते तुम्ही कन्झ्युम करू शकता. आणि काही जण दुधाला इनटॉलरंट असतात, त्यांना ॲलर्जी असते दुधाची. एका सर्टन वयानंतर काही जणांना दूध पचत नाही. सो हेही तुम्ही चेक करून घ्याल. जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम्स असतील, दूध स्वतःहून तुम्हाला जर पचत वगैरे नसेल तर तुम्ही नक्कीच हे थायरॉइडमध्ये दूध अवॉइड करू शकता. बट जे इतर लोक आहेत ज्यांना दुधाचा काही डायजेस्टिव्ह इश्यू होत नाही, त्यांनी मॉडरेशनमध्ये दूध, दुधाचे पदार्थ घ्यायला हरकत नाही. आता येऊया सोया प्रोडक्ट्सकडे. सोया चंक्स किंवा सोया सॉस, टोफू वगैरे या पदार्थांकडे. सोयामध्ये असे काही पदार्थ असतात, असे काही कंपाऊंड्स असतात जे इंटरफिअर करू शकतात तुमच्या थायरॉइड च्या फंक्शन सोबत किंवा थायरॉइडच्या हॉर्मोन सोबत. सो त्यामुळे जे हायपोथायरॉइड किंवा हायपोथायरॉइडचे पेशंट्स आहेत त्यांना जनरली असा सल्ला दिला जातो की सोयाचे प्रोडक्ट्स खाऊ नका. बट तसं नाहीये. जर तुम्ही सोयाचे प्रोडक्ट्स जे आहेत ते अगदी कमी प्रमाणात खाल्ले आणि वेल कुक करून खाल्ले, म्हणजे व्यवस्थित शिजवून खाल्ले, तर त्याचा जास्त एवढा काही वाईट परिणाम होऊ शकत नाही. आणि यासोबतच मला एक छोटीशी टिप इथे द्यावीशी वाटेल की ज्यावेळेस तुम्ही थायरॉइडची मेडिसिन घेता त्याच्या 3-4 तासानंतरच सोयाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही कन्झ्युम करा. म्हणजे काय होईल, जे सोया प्रोडक्ट मधले कंपाऊंड्स आहेत ते तुमच्या थायरॉइडची जी मेडिसिन आहे त्याच्यासोबत इंटरफिअर करणार नाही. अजून काही पदार्थ आहेत जे थोडे कॉन्ट्रोवर्शियल आहेत हायपरथायरॉइडिझम बद्दल. ते आहेत क्रुसिफरस व्हेजिटेबल्स. आता इंडियामध्ये क्रुसिफरस व्हेजिटेबल्स मध्ये काय मिळतं? कॅबेज, ब्रॉकली, कॉलीफ्लावर. सो हे जे भाज्या आहेत त्या क्रुसिफरस कॅटेगरीमध्ये येतात. सो खूप जणांचं हेही म्हणणं आहे की थायरॉइड इम्बॅलन्स असणाऱ्यांनी हे खाऊ नये. वेल, हे पण एक मिथ आहे, हा पण एक गैरसमज आहे. क्रुसिफरस व्हेजिटेबल्स तुम्ही प्रमाणात खाल्ल्या, व्यवस्थित शिजवून खाल्ल्या तर त्याचा काहीही नेगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या थायरॉइडवरती होणार नाही. सो हे होतं की आपण काय खाऊ नये. आता काय खावं तेही सांगते. एक बॅलन्स डाएट घ्यायला हवा थायरॉइडच्या पेशंट्सनी. जसं मी नेहमी म्हणते, फ्रुट्स भरपूर खायला हवेत, व्हेजिटेबल्स भरपूर घ्यायला हवेत, आपले जे रेग्युलर ग्रेन्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आयर्न रिच फूड आपण घ्यायला हवं, सेलेनियम रिच फूड घ्यायला हवं. आता सेलेनियम रिच फूड म्हणजे सेलेनियम कशात असतं ते मी सांगते. नट्स, वेगवेगळे नट्स जे आपण तेलबिया म्हणतो किंवा सुका मेवा ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सेलेनियम असतं. डाळींमध्ये, वेगवेगळ्या लेग्युम्समध्ये सेलेनियम असतं.
प्रोटीनचं प्रमाण ही आपल्या डाएटमध्ये उत्तम असायला हवं. प्रोटीन जे आहे ते हॉर्मोन्सच्या फंक्शन्समध्ये खूप हेल्प करतं. देन गुड फॅट्स पण हॉर्मोन्सच्या बॅलन्ससाठी खूप खूप गरजेचे आहेत. गुड फॅट्स कशामध्ये असतात? वेगवेगळ्या तेलबिया, जवस, तीळ, देन पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, देन नट्स, जसं आधी मी म्हटलं सुकामेवा, बदाम, अक्रोड तुम्ही घेऊ शकता. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत, जे आपल्यासाठी हेल्दी आहेत, त्या नक्कीच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. लाईफस्टाईल चेंजेस आपण काय करायला हवेत? वेल, हॉर्मोन इम्बॅलन्सशी रिलेटेड एक गोष्ट आपण नेहमी बघतो की अशा व्यक्तींची स्लीप म्हणजे झोप जी आहे ती नेहमी अपूर्ण होत असते. स्लीप पॅटर्न नेहमी डिस्टर्ब असतो. सो मेक शुअर की तुम्ही तुमची झोप पूर्ण करत आहात. 7 ते 8 तासाची झोप ही पूर्ण व्हायलाच हवी. सेकंड लाईफस्टाईल चेंज जो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे स्ट्रेस कमी करायचा आहे. जसे मी आधी योगाबद्दल सांगितलं की योगाने स्ट्रेस तर कमी होईलच, पण तरीही तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अशा काही ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड करू शकता ज्याच्याने तुमचा स्ट्रेस कमी होईल. म्हणजे तुमचं पेट किंवा जे काही पाळीव प्राणी आहे त्याला घेऊन वॉकवरती जाणं, गार्डनमध्ये जस्ट फिरणं, एक्सरसाइज म्हणून नाही बट एक आपला जो ताण आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडते, एखादी हॉबी वगैरे आवडत असेल तर ती तुम्ही फॉलो करा. त्याच्यानेही स्ट्रेस खूप कमी होतो. बट जसं मी आधी म्हटलं, स्ट्रेस हे कारण आहे इन्फ्लमेशनचं आणि इन्फ्लमेशनमुळे थायरॉइडचं इम्बॅलन्स होतं. सो स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक चूक जे थायरॉइडचे पेशंट्स नेहमी करतात, बरेचदा डॉक्टर्स थायरॉइडच्या पेशंट्सना एक गोळी देतात जी सकाळी उपाशीपोटी घ्यायची असते, ऑन एम्प्टी स्टमक. वेल, ती गोळी घेतल्यावर 1 तास काहीच खायचं प्यायचं नाही. बट होतं काय, पेशंट्स जे आहेत गोळी घेतल्यानंतर चहा कॉफी घेतात, एक थोड्या वेळ 10-15 मिनिटांनी लगेचच चहा कॉफी घेतात. बट ह्या चहा कॉफी मधलं कॅफिन जे आहे ते जे थायरॉइडची गोळी आहे त्याच्या कामासोबत इंटरफिअर करतं, लुडबुड करतं त्याच्या कामामध्ये, आणि मग ते जी टॅबलेट आहे, जे मेडिसिन आहे त्याचा यूज होत नाही. सो मेक शुअर की हायपरथायरॉइडिझमची गोळी घेतल्यानंतर 1 तासभर तुम्ही काहीही खायचं प्यायचं नाहीये. सो हा होता आजचा व्हिडिओ हायपरथायरॉइडिझम बद्दल. हायपरथायरॉइड का होतो, याच्यामध्ये काय डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस आपण करायला हवेत याबद्दल मी एक थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं आहे का तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि शेअर करा हा व्हिडिओ त्यांच्यासोबत ज्यांना हायपरथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.